नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण दुसरं, ताटाटूट. राज्याभिषेकानंतर प्रथमच शिवाजीराजे मोहिमेसाठी बाहेर पडणार होते. आपल्या कर्नाटकच्या मोहिमेची त्यांना जोरदार तयारी चालवली होती. 40,000चे पायदळ आणि 20,000चे घोडदळ घेऊन शिवाजीराजे आणि शंभूराजे मोहिमेवर निघायचे होते. परक्या मुलखामध्ये एवढे मोठे लष्कर पोचायचे तर त्याची उत्तम तयारी करणे गरजेचे होते. त्या तयारीसाठीच गडाखालचे रायगडवाडीच्या रानातले 18 कारखाने रात्रंदिवस चालू होते. यंत्रशाळांमध्ये, बारूदखान्यामध्ये तसेच मुख्य फडावरही एकच गडबड उडाली होती. दिवसातून अनेक वेळा थोरले राजे शंभूराजांकडे चौकशी करत भागानगरला मादन्ना पंतांना खलिता धाडलात का? राजापुराहून फिरंग्याकडून नवा दारुदोळा निघाला की नाही? जंजिरेकर सिद्धीच्या संभाव्य उपद्रवाची काय व्यवस्था केलीत? श्रीबाग, चौल आणि रेवदांड्यांकडे पथके रवाना झालीत किंवा कसे? थोरल्या राजांचे प्रश्न अनेक होते. शंभूराजे भल्या पहाटे उठून दिवस उगवण्याआधीच फडावर येऊन बसायचे. त्यांच्या आधी इमानी रायप्पा येऊन युवराजांची वाट बघत बसून राहायचा. रात्री खाजीकडे परतायला शंभूराजांना उशीर व्हायचा. येसुबाईने दुर्गाबाईंचे डोळे शंभूराजांच्या वाटेकडे लागायचे. शंभूराजे जाणते करते झाले होते. थोरल्या राजांकडून पडेल ती जबाबदारी आणि जोखीम पार पाडत होते. त्यांच्याकडून जाणत्या झालेल्या पुत्राचे सुख म्हणजे काय असते याची प्रचिती शिवरायांना येत होती. अनेक दरकदारांना, सरदारांना ते परस्पर सांगत एवढ्याशा कामगिरीसाठी आमच्याकडे कशाला धावता? युवराजांना भेटा, ते सक्षम आहेत. मोहिमेत युवराजांना पडणारी जबाबदारी पाहून युवराजांचे यार दोस्त ही खूप खुशीत होते. शंभूराजांना तयारीमध्ये काही कमी अधिक पडू नये यासाठी थोरल्या महाराजांनी बाळाजी चिटणीसांची मुद्दाम सूचना दिल्या होत्या. बाळाजी पंत युवराजांना प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष पुरवित होते. शिवरायांचा रायगड, त्यांचे स्वराज्य, त्यांचा न्याय आणि नीती याचे कौतुक उभ्या महाराष्ट्र भूमीला होते. रायगडवरच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये शिवाजीरायांच्या शेजारी युवराज म्हणून बसलेल्या देखण्या शंभूराजांना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले होते. विशेषतः रायगडच्या परिसरातील बिरवाडी, पाली, पोलादपूर, महाड, चांदोशी ते श्रीबागेपर्यंत अनेक तरुण शंभूराजांच्या अवतीभोवती गोळा झाले होते. आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जोरदार घोडाफेक करत शंभूराजे आजूबाजूच्या खेड्यातून रपेट मारायचे. चांदोशी पासून ते कोकण दिव्याच्या उंच सुळक्याच्या शेंडीपर्यंत सुमारे 4,000 फुटाचे अंतर धावत चढायचे. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागायची. कधी शंभूराजे आपल्या सवंगड्यासोबत लिंगाण्याच्या भयकारी कड्यावर रात्री कंटत, कधी भरल्या काळ गंगेला मोठाळी आडवी जाळी बांधून गोड्या पाण्यातील मासेमारी होई, तर कधी बाणगंगेच्या खाडीत जाऊन ते बंदोबस्त समुद्र स्नानाचा यथेच्छ आनंद लुटत असत. छोट्याशा खेड्यात गरिबाच्या लग्नात युवराज लेझिम आणि दांडपट्टा खेळे. त्याचे रयतेला खूप कौतुक वाटे. अनेक दऱ्याखोरातले बहादूर तरुण शंभूराजांना येऊन मिळत होते. युवराज त्यांची लष्करात भरती करत होते. एके दिवशी भोगावती काठचा ज्योत्याजी केसकर कोल्हापुराकडूनच चालत आला. त्याला शिवरायांचा पुत्र कसा दिसतो हे पाहायची उत्सुकता होती. युवराजांशी त्यांची एकच भेट झाली. त्या भेटीतच ज्योतिजीने त्यांचा जन्माचा यार बनला.
शंभूराजे एकदा घोडेडोहाकडच्या रानात शिकारीला गेले होते, तेव्हा त्यांच्या हातातून निसटलेल्या रानडुकरावर पोरसवदर रायप्पाने नाकाने उडी ठोकली. डुकराने रायप्पाला तीक्ष्ण सुळक्याने फाडले, परंतु त्याची मुंडी बगलेत धरून रायप्पाने त्याला कोंडून मारले. त्या मोहिमेपासून रायप्पा शंभूराजांच्या सेवेत आला आणि जन्माचा सेवक बनला. दरबार असो वा देवघर, रायप्पा युवराजांचा सच्चा पाठीराखा मित्र म्हणून त्यांच्यासोबत कायम राहिला. फक्त कवी कलश युवराजांपेक्षा 10 वर्षांनी वडील होते, अन्यथा युवराजांचे सारे आपल्याच्या सेनेचे यार दोस्त आपल्या अवतीभोवती गोळा केले होते. ते आपल्या लाडक्या युवराजासाठी प्रसंगी जान कुर्बानीही करायला तयार होते. विशेषतः राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर शंभूराजांच्या वर्तनाबाबत काही शास्त्री, पंडित आणि घरंदाज मराठे नाराज झाले होते. सर्वांकडून थोरल्या महाराजांच्या कानापर्यंत एक तक्रार गेली होती. संभाजीराजे तेजपुंज आहेत, धाडसी आहेत, पण आजकाल त्यांचा घोडा चौखूर उधळू लागला आहे. युवराज म्हणून मान मराठा उरला नाही. कुठेही वाड्या वस्त्यामधून, डोंगर रानातून भटकत राहतात. महार, मांग, कोळी, कोष्टी, धनगर, हटकरी अशा हलक्या लोकांत वावरतात. एके दिवशी दुपारी शिवाजीराजांनी आपल्या पुत्राला मुद्दाम बोलवून घेतले. ते देवघरात बसून होते. शंभूराजे भीतीच्या दडपणाखालीच तेथे पोहोचले. महाराज हसून म्हणाले, आपण फक्त दऱ्याखोरातूनच घोडा उधळू नका. स्वार्थाचा कोणताही वारा न लागणारी सच्ची सामान्य माणसं तिथं राहतात. ती वेचा, ती शिदोरी तुम्हाला जन्मभर पुरेल. काय बोलावं तेच शंभूराजांना कळेल. तेव्हा शिवाजी महाराज हसून बोलले, तुम्हाबाबत खूप तक्रारी पोचल्या आहेत आमच्याकडे, मात्र आज आम्ही तुम्हाला तुमचे अभिनंदन करण्यासाठी बोलवले आहे. शंभूबाळ, तुमचा घोडा योग्य मार्गावरून धावतोय, असेच धावत राहा. एकाएकी अन्य कुठल्या तरी सृष्टीत हरवल्यासारखी शिवरायांची मुद्रा दिसू लागली. आगीच्या पोटात पिवळे धमक सोने झळाळून उठावे तसा तजेला त्यांच्या मुखावर चढला. देवसृष्टीला लाजणाऱ्या रायगडावरील राज्याभिषेकाच्या सोहळ्यातही शिवरायांच्या चेहऱ्यावर असा नूर दिसला नव्हता. शंभूराजांच्या हाती पकडून शिवाजीराजे भारावल्यासारखे शब्दात बोलले, बेटा शंभू, महाराष्ट्र म्हणजे केवळ मराठ्यांचे राष्ट्र नव्हे. महाराष्ट्र म्हणजे देवा ब्राह्मणांचेही राष्ट्र नव्हे. महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र, कष्टकऱ्यांचे राष्ट्र. इथल्या प्रत्येक गड किल्ल्याचा एक एक चिरा घडवताना, छिन्नीशी खेळताना ज्यांनी आपली बोट चिंबवली, बुरुजांच्या पायात बलिदान केले, त्या सर्वांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मोरोपंतांनी अण्णाजींना सांगितले, दत्तोबा, काल आंध्रमावळातले कुणबी भेटले राजांना. असं मोरोपंतांचे बोल ऐकून अण्णाजी दंतो गोंधळले. थोरल्या राजांनाही पटलं. तिकडे मोठा दुष्काळ पडल्याचं त्यांनी मान्य केले. सारामापीचा निर्णयही लागलीच जाहीर केला राजांनी. अण्णाजींना ती घटना आवडल्याचे दिसले नाही. ते तणाणले, तरी मी फडावर सर्वांना सांगून गेलो होतो, त्या कुणबटांना महाराजांकडे थेट सोडू नका. मनापासून पेरायचं नाही, कष्ट उपसायला नकोत. राज्यातून कुठून ते गावंडळ इतके इकडे धावत येतात. उठसूट शंभूराजे असा कंठरव करतात. वसूल आणि सारामाफीत ही युवराजांनी लक्ष घालायचं तर काळ मोठा कठीणच म्हणायचं. अण्णाजींच्या वैतागावर मोरोपंत दिलखुलास हसले. तसा अण्णाजी दत्तोंच्या भुवया अधिक वक्र झाल्या. तेव्हा त्यांना शांत करत मोरोपंत आपल्या गोगऱ्या आवाजात बोलले, तुमच्याच शब्दात शंभूराजे तुम्हालाही उलटा प्रश्न करू शकतात. तो कसा? राज्यातल्या रयतेचं गाणं युवराजानं न ऐकायचं तर काय राज्याच्या भावी वारसदार म्हणून फक्त सागर गोटे खेळायचे की काय? बोला मयुरेश्वर, तुम्ही सारेच युवराजांच्या पक्षाचे. अण्णाजी वैतागले. प्रश्न कोण कोणाच्या पक्षाचा हा नाही अण्णाजी. रयतेची घराणी मार्गी लागणं महत्वाचे, पण उठसूट करात सूट व माफी दिल्याने राज्याचं नुकसान होतं. हिशोबात खोट येते. हिशोबातल्या खोटीबरोबरच रयतेच्या पाठीला लागलेली पोटही पाहायला शिका. असा उलटा जवाब शंभूराजांनी दिला आहे. हिशोबातल्या खोटी बरोबरच रयतेच्या पाठीला लागलेली पोटही पाहायला शिका, असा उलटा जवाब शंभूराजांनी दिला आहे तुमच्यासाठी अण्णाजी, मोरोपंत बोलले. बोलता बोलता मोरोपंतांनी अण्णाजींच्या पुढे सांगितले, काही दिवसामागे विशाळगडाकडची मंडळी भेटली त्यांना. एका ओढ्याला मोठा बांध घालून पाणी वळवावं, पिकांसाठी वापरावं अशी त्यांची मागणी होती. युवराजांनी ती उचलून धरली. चालायचंच अण्णाजी. जेव्हा कारभारात नवं रक्त येतं तेव्हा त्याची तडप ही कारंजासारखी उसळत राहते. आपल्यासारख्या वृद्धांनी 2 पावलं मागं सरावं, त्यांना वाट द्यावी. अण्णाजी मोकळेपणाने हसले. युवराजांची चेष्टा करत बोलले, भले,
आता ओढ्यांचीही दिशा वळवणार. उद्या वाहत्या नद्यांना बांध घालून अडवायची भाषा कराल. विस्तारानं आम्हाला काही ठाऊक नाही, पण कर्नाटकच्या मोहिमेमध्ये शंभूराजे थोरल्या महाराजांकडे अनेक नव्या कल्पनावर मसलत करतायत म्हणे. चालायचंच. आमच्या युवराजांना त्या कलशाच्या नादाने काव्याची बाधा झाली आहे. कवींची आणि बैलांची डोकी वेगळी असली तरी उद्देश एकच. कोण कागदाशी खेळतो तर कोणी मातीवर शिंगाने उकाऱ्या काढतो. सारच व्यर्थ. मोरपंत खाजगीकडे निघून गेले, पण अण्णाजींच्या मस्तकात एकच घुसळण चालू होती. त्यांना अचानक 4 दिवसामागचा प्रसंग आठवला. तेव्हा फडावर कार्यमग्न असणाऱ्या शिवाजीराजांना मोरपंतांनी प्रश्न केला होता. राजे, कर्नाटकाच्या मोहिमेवर शंभूराजे येणार असतीलच ना? शिवरायांनी पेशव्याकडे चमकून पाहिले होते तेव्हा शिवराय हसत उत्तरले, मोरपंत, अहो हातातोंडाशी आलेला आपल्या युवराजाला राजांनी मोहिमेवर घेऊन जायचं नाही तर काय त्याला नुसतं घर कोंबड्यासारखं महालात कोंडून ठेवायचं? मोहिमेची आखणी आणि कारभाराच्या उतरंडीचा ज्ञान योग्य वयामध्ये युवराजांना नको का व्हायला? बाळाजी आवजी मध्येच बोलले. बाळाजींचे आगंतुक बोलणं अण्णाजी दत्तोंना चोंबडेपणाचे वाटले होते. ज्या संकटाची अण्णाजींना भीती वाटत होते तसेच घडले होते. युवराज संभाजींना कर्नाटकाच्या मोहिमेवर बरोबर घेण्याचे थोरल्या राजांनी ठरवले होते. अण्णाजींच्या मते हीच एका दुष्टचक्राची सुरुवात ठरणार होती. सवयीप्रमाणे हजारोंच्या गर्दीत शंभूराजे उठून दिसणार, लढाईत तरवारबाजी करणार, वाटाघाटीमध्ये हिऱ्यासारखे चमकणार. पुढच्या कल्पनेने अण्णाजींचा जणू धीरच सोडला. त्यांना फडावर काही केल्या थांबवेना. ते भले तिरमिरीतच चालू लागले असतील, पण त्यांची पावले आपोआप त्यांना सोयराबाईंच्या महालाकडे ओढून नेत होती. सप्तमहालाकडे निघताना अण्णाजींनी अष्टप्रधानांच्या वाड्याकडे एक नजर टाकली. ते नुकतेच एका वाड्यामध्ये राहायला आले होते. याआधी ते गडाखाली पाचाडात राहायचे, परंतु वर सदरेवर यायला लागणारा वेळ, जवळ येत चाललेले वार्धक्य आणि खालच्या वाड्यात हंसाचा झालेला अपघाती मृत्यू एकूणच अण्णाजीच्या पाचाडचे वास्तव्य लाभदायक ठरले नव्हते. त्यांनी गडावरच राहायचे ठरवले. अष्टप्रधानांमध्ये अण्णाजी स्वतः एक बडे संस्थान होते. उंचापुरा भक्कम देह, सावळा रंग, डोक्यावरची कलती पगडी, कानातल्या झुलक्या भिकबाळ्या आणि त्यांची दमदार पावलं, ह्या गोष्टी फडावर उठून दिसायच्या. मूळचे ते संगमेश्वरचे कुलकर्णी, परंतु त्यांच्यावर शिवाजीराजांची नजर पडली आणि आयुष्याला वेगळे वळण लागले. आज ते हिंदवी स्वराज्याचे सुरणवीस बनले होते. राजांचा सारा खासगी पत्रव्यवहार, कारभार आणि सारा वसुली यासारखी महत्वाची कामे त्यांच्याकडेच होती. स्वराज्यातल्या जमीन मोजणीचे कामही तेच पाहत. राज्यातील कोणाही कारकुनांची दप्तरे ते अचानक जाऊन तपासत. एवढीशी खोटही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. अण्णाजींचा दरारा असा भयंकर होता की केवळ त्यांच्या नावाने कारकून अंमलदार चळचळा कापत. अण्णाजींनी स्वराज्यासाठी काही कमी कस्ता खाल्ल्या नव्हत्या. राजे जेव्हा अफजल खानाच्या भेटीस गेले होते तेव्हा प्रतापगडावर जिजाऊ आणि बाल शंभूराजांच्या संरक्षणाची जोखीम त्यांनी अण्णाजीवर सोपवली होती. इतकेच नव्हे तर राजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले तेव्हा त्यांच्या माघारी राज्याचे प्रशासन सांभाळण्यात अण्णाजींचा सिंहाचा वाटा होता. भुदरगड जवळचा सामानगड त्यांनीच बांधून घेतला होता. तिथली सबनिशी आजही त्यांच्याकडे होती. पन्हाळा आणि रांगणा किल्ला काबीज करताना अण्णाजींनी स्वतः तलवार चालवली होती. कोकणपट्टीत स्वराज्याचा अंमल बसावा यासाठी त्यांनी खूप कष्ट उपसले होते. त्याची बक्षिशी म्हणून शिवाजी राजांनी दक्षिण कोकणचा दाभोळ, राजापूर, कुडाळापासून फोंड्यापर्यंतचा कारभार त्यांच्याकडेच सोपवला होता. एकूण रायगडच्या राज्यकारभारात अण्णाजींचे स्थान एखाद्या बुरुजप्रमाणे भक्कम होते. संभाजीराजे स्वभावाने सडेतोड, तारुण्यामुळे त्यांच्या अंगामध्ये आलेली थोडीशी बेफिक्री या गोष्टी रास्त होत्या. परंतु शंभूराजांच्या उग्रपणाची झळ प्रत्यक्ष सरकारकुनांना बसू लागली तसे अण्णाजी कमालीचे सावध झाले होते. इंग्रज, डच, पोर्तुगीज रायगडावर राजांना जेव्हा भेटायला येत तेव्हा राजांच्या बरोबरच ते मोरपंत, अण्णाजी आणि राहुजी सोमनाथ या तिघांनाही न चुकता नजराने आणत. त्यामध्ये द्रव्य थोडे कमी पडले तरी अण्णाजींना त्याचा खूप राग येई. काही वेळा अशा वसुलीसाठी गुपचूप आपले शागिर्दही फिरंग्यांच्या वखारीपर्यंत पाठवत. दक्षिण कोकणातून येणाऱ्या वसुलात अनेक वेळा तूट दाखवली जाई. अण्णाजींच्या मर्जीतले अनेक कारकून सरकारकून तिकडे होतेच. सत्ता सुद्धा लोणच्यासारखी जेव्हा मुरत जाते तेव्हा अधिकाऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते. असे प्रकार आपल्या राज्यात घडतायत याची थोरल्या राजांना कल्पना होती, पण सरकारकुनांचे वय, त्यांचा अनुभव, त्यांचे पूर्वचरित्र याचा विचार करून राजे तिकडे दुर्लक्ष करीत. मात्र शंभूराजांसारख्या सळसळत्या रक्ताच्या तरुणाला ह्या गोष्टी सहन होत नव्हत्या. त्यांनी अनेकांच्या चोऱ्या पकडल्या होत्या. तारुण्याच्या कैफात अण्णाजींसारख्यांच्या वयाचा विचार न करता ते अनेकदा उघडपणे बोलून जात. ही आले फुकटराव.
हे आलेत द्रव्यचोर सरकारकून. युवराजांच्या ह्या धाडसी उद्गारांनी अण्णाजींसारखी मुरब्बी मंडळी आतून दुखावली जात होती. शंभूराजे 18-19 वर्षाचे झाले होते. ते दिसामासाने बलवान बनत चालले होते आणि त्यांच्यातली आणि सरकोकणातली दरी ही रुंदावत चालली होती. हंसाच्या प्रकरणामुळे तर अण्णाजींना युवराज जन्मोजन्मीचे वैराहून दुष्ट वाटू लागले होते. अण्णाजी आल्याचे पाहून सोयराबाई सुखावल्या. दोघांच्याही मार्गातली तोंड एकच होती. त्यामुळेच सोयराबाई अण्णाजींपुढे आपले मन खुले केले. अण्णाजी पंत, आमचे राजाराम बाळ वयाने शंभूराजांपेक्षा मोठे असते तर किती बरं झालं असतं. राजगादीसाठी वयाचा विचार अनेकदा केला जात नाही महाराणी. गरोदर राजमातेलाही आदराचे स्थान देऊन भावी राजकुमाराच्या नावाने राज्यारोहणाचे बाशिंग बांधल्याची किती उदाहरणं देऊ तुम्हाला. आणि आमचे राजाराम साहेब तर चांगले 6-7 वर्षाचे आहेत. राजारामांच्या राज्यारोहणाच्या केवळ कल्पनेनेच अण्णाजी दत्तो सुखावले गेले. सोयराबाई थोडा वेळ शांत बसल्या. काहीसे आठवून बोलल्या, एक बरे झाले. तूर्त सुंठेविना खोकला गेला. चाललेत ना शिवपुत्र कर्नाटकाच्या मोहिमेवर. चला, त्यांच्या अनुपस्थितीत रायगडावर बिना हस्तक्षेपाचे सुखाचे महिने अनुभवू. छे महाराणी, आपण काय बोलता आहात. अण्णाजी कडवट सुरात बोलले, कोणत्या महाभयंकर स्वप्नात आपण वावरत आहात याची कल्पना आहे का तुम्हाला. ह्या मोहिमेच्या निमित्तानं थोरल्या महाराजांच्या नजरेत आपण महापराक्रमी असल्याचं सिद्ध करायची संधी शंभूराजे बिलकुल सोडणार नाहीत. त्यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा हिंदवी स्वराज्याचे काबिल वारसदार म्हणून तेच मिरवणार. सोयराबाईंनी कपाळावरचा घाम आपल्या पदराच्या टोकाने टिपला. दीर्घ श्वास घेत त्या बोलल्या, पंत, वाऱ्याची दिशा चांगली नाही. पण त्याला जबाबदार कोण, तुम्ही की आम्ही. सोयराबाई चुप्प झाल्या. त्यांच्याही मनामध्ये एक आंदोलन माजले. खरेच हंसा प्रकरणाची चौकशी कशासाठी आपणाकडे यावी. शिवाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र, कोट्यावधी होनांचे आणि जनसामान्यांच्या आशेचे प्रतीक बनलेल्या हिंदवी स्वराज्याचे वारसदार शंभूराजे यांच्याकडून अत्यंत नीच कृत्य घडल्याचा आरोप होता. वसंत पंचमीच्या सणानिमित्त राजवाड्यात आलेल्या एका ब्राह्मण कन्येवर शंभूराजे बलात्कार करतात, तोही दिवसाढवळ्या. बरे, ते कन्येही कोणा ऐऱ्यागाऱ्याची नव्हती. स्वराज्याच्या अष्टप्रधानातील 3ऱ्या क्रमांकाचे अंमलदार सुरणवीस अण्णाजी दत्तो यांची ती लाडकी कन्या. घडल्या प्रकाराची पुन्हा आठवण करून देत अण्णाजी बोलले, महाराणी, दैवानं किती चांगली संधी दिली होती. तुम्हाला इतकी कोणाची भीती वाटली. माझी पोर जीवानीशी गेलीच होती. आपण या उर्मट युवराजांवर आरोप ठेवून रिकाम्या झाल्या असता तर कायमचे दुखणे मिटले असते हो. सोयराबाई त्या आठवणीने गोंधळल्या. थोरल्या महाराजांनी दिलेली जोखीम त्यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडली होती. संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांनी निरक्षीर विवेक बुद्धीने केली होती. मुळात प्रश्न होता, वसंत पंचमीसाठी राणीवशाकडे सर्व लेकीबाळी गोळा झाल्या होत्या. तो मेळा सोडून 2 महाल सोडून 3ऱ्या महालाकडे हंसा निघून गेलीच कशाला. सोयराबाईंनी पहारेकरी, खिदमतगार, राजांच्या महालातील दासी सर्वांच्या साक्षी घेतल्या. दुःखाने उन्मळून गेलेल्या हंसाच्या आईचीही भेट घेतली. तिचे सांत्वन केले. ज्या विहिरीत आत्महत्या केली तिची पाहणी केली. शेवटी त्यांनी शंभूराजांना साक्षीस बोलावले. युवराज आरंभी काहीच बोलायला तयार नव्हते. शेवटी ते इतकेच बोलले, मातोश्री, आमच्या हर महालात आजूबाजूला इतकी मंदिरे आहेत, तुळशी वृंदावन आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक दरवाजाच्या चौकटीवर श्री गणेशाच्या कोरलेल्या मूर्ती, प्रत्येक कोनाड्यातल्या देवदेकांच्या पाषाण मूर्ती. हे सारं मंगलपण भारलेलं वातावरण, त्याचं पावित्र्य आम्ही कसं विसरू. पण शंभूराजे, तुमच्या वरचा आरोप खरा की खोटा याचीच फक्त साक्ष द्या. आपण असं विचारू तरी कसं शकता मातोश्री. आजूबाजूला सहस्त्र लोकांनी गजबजलेल्या आमच्या महालात दिवसाढवळ्या एखाद्या तरुण मुलीला आपल्या मंचकी ओढायला आम्ही काय कावळ्याचे पोर होतो. मी सिंहाचा छावा आहे, रानातला रावा आहे. सोयराबाईंचे सर्व साक्षी पुरावे नोंदवले. सोबत बाळाजी चिटणीस होतेच. त्यांच्या हस्ताक्षरात सांद्यंत अहवाल लिहून तयार केला. जेव्हा थोरल्या राजांनी अहवालावरून नजर फिरवली तेव्हा त्यांनी सुटकेचा मोठा सुस्कारा सोडला. राजांनी सोयराबाईंना फक्त इतकेच विचारले, राणीसाहेब, समजा जर खरेच असे पातक घडले असते तर आपण काय केले असते. एका क्षणाचाही उसंत न घेता राजांच्या नजरेला नजर देत सोयराबाई बोलल्या, युगप्रवर्तक आणि पुण्यवान पित्याच्या पोटी असा बदफैली पुत्र उपजल्यासारखा आम्हाला धिक्कार वाटला असता. लागल्या हाताने त्याचा कडिलोट करून एक नवा पांडा पाडा यासाठी आम्हीच महाराजांकडे आग्रह धरला असता. त्या उद्गाराने राजे समाधानाने हसले. तेव्हा सोयराबाई गोंधळल्या. त्यांनी राजांना प्रश्न केला, दरबारामध्ये प्रल्हाद, निराजी, काझी हैदरांसारखे बडे बडे न्यायाधीश असताना ही चौकशी आपण आमच्याकडे का सोपवलीत. राजे मंदसे हसत बोलले, एकतर हे प्रकरण अतिशय नाजूक होतं.
शिवाय आपण शंभूराजांच्या सावत्र माता, त्यामुळेच आरोपीबद्दलचा प्रेमाचा लवलेशही मनामध्ये न ठेवता आपण कठोरपणे चौकशी कराल आणि अंती जे असेल ते सत्य बाहेर येईल याची आम्हाला बालंबाळ खात्री होती. म्हणूनच तो सारा प्रकार सोयराबाईंना पुन्हा आठवला. त्या अण्णाजींना स्पष्ट बोलल्या, हंसानं एकतर मी प्रेमाच्या नैराश्यातून विहिरीतून उडी घेऊन जीवन संपवलं, हे आमचा अनुमान आजही आम्हाला बरोबरच वाटतं पंत. हे पहा महाराणी साहेब, शंभूराजा नावाच्या युवराजासाठी माझी पोर हकनाक जीवाला मुकली. शंभू हेच आमच्या नाशाचं मूळ, शंभू हाच आमचा घातवार आहे. ही गोष्ट मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कदापिही विसरू शकणार नाही. मग आम्ही काय करायला हवं होतं पंत? राणीसाहेब, भावी राजमातेच्या त्या भरजरी राजवस्त्रांची, मंगल सनईची तुम्ही थोडीशी याद केली असती तरी तुमच्या हातातली न्यायाच्या तराजूची दांडी योग्य बाजूने झुकली असती. पंत, त्या दरम्यान तसा उघड सल्ला देऊन आम्हाला सावध करायचा शहाणपणा तरी तुम्हाला वेळेत का सुचला नाही? सोयराबाईंनी विचारले. आपला अतिमहत्वाकांक्षी स्वभाव लक्षात घेता शंभूराजांचा काटा काढायची ही संधी सोडायचा भोळसटपणा, असा प्रमाद आपल्या हातून घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आम्हाला. बराच वेळ दोघांमध्ये मसलत चालली होती. शेवटी आळसावलेले अण्णाजी उठले. हलक्या आवाजात सोयराबाईंना म्हणाले, बघा महाराणी साहेब, आपणच विचार करा. जर शंभूराजे थोरल्या महाराजांसोबत कर्नाटककडे जातील तर मोहिमेत तलवार गाजवतील, महाराजांच्या नाकातले बाल ठरतील. पण अण्णाजी पंत, ह्याबाबत राजांशी आमचं बोलणं झालं आहे. ते शंभूराजांना मोहिमेवर नेण्यासाठी कृतनिश्चयी दिसले. त्यांचं मन बदलणं अवघड आहे का? महाराज म्हणाले, जसा रात्री मागे दिवस धावतो तसंच राजाबरोबर युवराजांनी मोहिमेवर जाणं अगत्याचं आणि जरुरीचं असतं. उद्या राज्यकारभाराची सूत्र युवराजांनाच सांभाळायची आहेत. भले, म्हणजे थोरल्या महाराजांनी एकदाच उत्तर देऊन टाकलं तर? अण्णाजींनी कोड्याची नेमकी उकल केली तसे सोयराबाईंच्या अंगातून अवसान गळाल्यासारखे झाले. ते पाषाणासारख्या तशाच निमूट बसून राहिल्या. तेव्हा त्यांच्या जवळ जात अण्णाजी कुजबुजले, महाराणी, या गोष्टीवर एक इलाज आहे. सोयराबाईंनी अण्णाजींकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. तेव्हा अण्णाजी बोलले, तुम्हाला आठवत असेल तर आपलं कर्नाटकचं राज्य आणि रायगडाचं राज्य अशा हिंदवी स्वराज्याच्या 2 वाटण्या कराव्या असा विचार एकदा थोरल्या राजांच्या डोक्यात आला होता. तेव्हा आपण फक्त बटवाऱ्याचा आग्रह धरा, मग शिवाजी राजांनाच ठरवू दे त्यांना तुर्तास काय हवं, राज्याचा बटवारा की युवराजांना न्यायचं मोहिमेवर. आमच्या दृष्टीनं म्हणाल तर शंभूराजांनी महाराजांसोबत जाणं आमच्यासाठी घाताचं ठरेल. आधीच पिता पुत्राचं सूत्र उत्तम जमलं आहे. राज्याभिषेकासाठी ते काशी क्षेत्रातले गागाभट्ट आलेले. त्यांच्याशी तेव्हा हे शिवपुत्र संस्कृत काव्यावर दिवस रात्र चर्चा करत. त्यांना ह्या युवराजांनी इतकं वेड केलं होतं की ते काशीकर महंत शिवाजी राजांना काय म्हणाले होते माहित आहे का? काय? हा सवाई शिवाजी होईल म्हणून. तेव्हा माझं ऐकाल तर युवराजांच्या कर्नाटक मोहिमेचे दोर वेळीच रोखून धरा, नाहीतर तिकडून येताना हुशार शंभूराजे आपल्यासाठीच वसियतनामा लिहून आणतील आणि रायगडावरच्या गवतीने साकारलेल्या एखाद्या झोपडीच्या वळचणीलाही जागा उरणार नाही तुमच्या राजारामांना. सोयराबाई राणीसाहेब झपाट्याने थोरल्या महाराजांच्या महालाकडे निघाल्या. कसल्याशा अनामिक भीतीने अलीकडे त्यांना घेरले होते. याआधी शंभूराजे दृष्टीस पडले की सोयराबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाचे नुसते ताटवे फुटलून येत. राणीवशात एक जिजाऊ साहेब सोडल्या तर शंभूराजांवर सोयराबाई एवढी माया कोणीही केली नव्हती. मात्र त्यांचे चिरंजीव राजाराम साहेब 6-7 वर्षाचे झाले. त्यांच्या बालपावलं रायगडावर नाचू लागली आणि तिकडे शंभूराजांच्या गौर चेहऱ्यावर दाढीमिशा राठ होऊ लागल्या. तसा सोयराबाईंच्या काळजाचा ठोका चुकू लागला. राजारामांच्या बालमनाला मात्र स्वतःचा वाराही शिवला नव्हता. उलट संभाजीराजांच्या सोबत हसण्यात, बागडण्यात आणि त्यांच्या पाठगुळीवर बसण्यातच त्यांना मजा वाटायची. बिछायतीवर विश्रांती घेणाऱ्या शिवाजीराजांच्या शेजारीच सोयराबाई जाऊन बसल्या. अलीकडे त्या कमालीच्या दक्ष राहत होत्या. 2 वर्षांच्या पाठीमागे शिवाजीराजे साताऱ्याच्या मुक्कामात आजारी पडले होते. मस्तकशूळाच्या आजाराने त्यांना एवढं क्षीण करून सोडले होते की सलग 3 महिने ते अंथरुणाला खिळूनच होते. तेव्हा त्यांच्या मृत्यूबाबतच्या अशुभ वावड्याही स्वराज्यात पसरल्या होत्या. भविष्याच्या चिंतेने सोयराबाई ही जाग्या झाल्या होत्या. आपले आणि दुसऱ्याचे असा फरक करायला त्यांना काळानेच भाग पाडले होते. राजवाड्यातील दालनातून दुडदुड धावणारा आपला राजाराम बाळा पित्याच्या जागी सिंहासनावरच बसलेला दिसावा, त्याच्या पाठ्याशी आपल्या स्वराज्याचे सेनापती असलेले आपले बंधू हंबीरराव मोहिते उभे राहावेत, आई भवानीने बक्कळ आशीर्वाद द्यावेत, अशी मधुर स्वप्ने त्यांना पडत होती. त्याचवेळी थोरल्या महाराजांच्या समवेत राज्यकारभारात शंभूराजांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा दिवसामागे वाढत चालली होती. गागाभट्टच नव्हे तर रायगडावर येणारे फ्रेंच, पोर्तुगीजांचे वकील शंभूराजांच्या कुशाग्र बुद्धीची आणि कर्तृत्वाची तारीफ करत.
त्यामुळेच की काय, अलीकडे शंभूराजे दिसले की सोयराबाईंच्या गोऱ्या पान कपाळावरची बारीक शिर तटतटून फुगायची. रंगात उगच बेरंग करायला आलेल्या अनाहूत पाहुण्यांसारखे शंभूराजे त्यांना उपरे उचले वाटायचे. सोयराबाईंनी महाराजांशी अंमळ इकडच्या तिकडच्या 4 गोष्टी केल्या आणि त्या पुन्हा मूळ पदावर पोचल्या. स्वामी, शंभूराजे म्हणजे धगधगती आग. स्वामींच्या माघारी त्यांना आवरणार तरी कोण? शिवराय हसले. त्यांनी सोयराबाईंच्या डोळ्यातल्या बदलत्या भावछटा पाहिल्या आणि ते म्हणाले, अच्छा, म्हणजे कर्नाटकेच्या मोहिमेवर आम्ही शंभूराजांना घेऊन जावे अशी शिफारस करायला आहात आपण. सोयराबाई चपापल्या. बोलता बोलता आपल्या तोंडातून भलतेच काही बाहेर पडले की काय या विचाराने त्या थोड्याशा गांगारल्या. पुन्हा स्वतःला सावरत त्या बोलल्या, छे छे, आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. आजकाल युवराज आणि कारभारी यांच्यामध्ये विस्तव जात नाही. त्यात आपण इतक्या दूर देशी गेलात आणि जर ह्या दोन्ही गटामध्ये भडका उडाला तर ती आग विझवायची तरी कोणी? महाराज स्तब्ध झाले. थोड्या वेळाने सोयराबाईंकडे रोखून पाहत महाराज विचारू लागले, राणीसाहेब, खरं सांगा, आम्ही काय करावं? आमच्यासोबत त्यांना न्यावा की न न्यावं? त्यांचं एकूण वर्तन आजकाल असं हाताबाहेर गेलं आहे की मनस्तापाशिवाय स्वामींच्या हाती दुसरं काहीच पडायचं नाही. महाराज थोडे थांबले आणि कष्टी स्वरात बोलले, आपल्याप्रमाणे शंभूबाबत अष्टप्रधान आणि विशेषतः अण्णाजी, राहुजी सारखी मंडळी आग्रही आहेत. काय वाटेल ते करा, परंतु आपल्या माघारी शंभूराजांना रायगडावर ठेवून जाऊ नका असा त्यांचा हट्टाग्रह आहे. एकूण काय, ह्या भरल्या स्वराज्यात आमच्या शंभूबाळासाठी काळ तर मोठा कठीण आला आहे. सोयराबाई घाबरल्या. थोड्याशा सावरासावरीच्या भाषेत एक शब्द उच्चारत त्या बोलल्या, पाण्यावर भलं चालवलं म्हणून पाणी तुटत नाही. शेवटी शंभूराजे काय किंवा राजाराम काय, महाराजांचीच लेकरं. पण कधी कधी वाटतं दोघात उगाच संघर्ष नसावा. तेव्हा बोला. पूर्वी राजांच्या मनामध्ये आपल्या स्वराज्याचे 2 भाग करायचा चांगला विचार होता. आपण हितच थांबावं महाराणी. शिवरायांच्या गरुडी नाकावर घर्मबिंदू गोळा झाले. त्यांचे भव्य कपाळ आट्यांच्या रेगांनी माकले. ते गरजले, आमच्या हिंदवी स्वराज्याचा बटवारा ही कल्पनाच किती त्याज्य आणि वेदनादायक आहे महाराणी. हे आमचं राज्य वा साम्राज्य नव्हेच, पूर्वजांच्या पुण्याने, देवादिकांच्या आशीर्वादाने आणि सामान्यांच्या रक्ताघामानं आम्हाला लाभलेला हा अमृतकुंभ आहे. त्याची 2 छकलं कशी होणार? न राहून सोयराबाई बोलल्या, पण महाराज, आपणास एकटे शंभूराजे नव्हे, आणखी एक पुत्र आहेत. मान्य, पण हा महाराष्ट्र काही सदाचाराने सत्सद विवेकाने बांधला गेला आहे. शंभू काय किंवा राजाराम काय, जे कर्तृत्वान नेटके होतील, रयतेचे आणि लष्करांचे लाडके ठरतील, तेच आपल्या अंग मेहनतीनुसार वारसदार ठरतील. महाराज, आम्हावर हा घोर अन्याय आहे. राज्यकारभाराचा आणि मोहिमेचा बाळकडू काय फक्त थोरल्या युवराजांसाठीच राखून ठेवलेलं असतं? न्यायाचंच असेल तर शंभू सोबत राजारामांनाही न्या. त्यांची उमरती काय? सोयराबाईंच्या मनाचा बांध फुटला. एखाद्या सामान्य स्त्रीसारख्या त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या. त्यांच्यासारख्या धीरगंभीर स्त्रीचे ते आगळे रूप शिवराय प्रथमच पाहत होते. महाराणी हटायला तयार नव्हत्या. शेवटी त्यांनी राजांना निक्षून सांगितले, महाराज, एक तर राजारामांसाठी राज्य तोडून द्यावे किंवा एकट्या शंभूराजांना मोहिमेवर नेऊ नये. यापैकी कोणताच निर्णय न मिळेल तर आम्ही अन्न पाणी सोडू, देवाचे लाडके होऊ. शिवाजीराजांनी सोयराबाईंची कशीबशी समजूत घालून त्यांना खाजगीकडे रवाना केले. मात्र राजे अंतरबाई हादरून गेले होते. त्या दिवशी त्यांच्या अंगामध्ये बारीकसा ज्वर भरला. बेचैनी वाढली. शेवटी त्यांनी आपला निकटतम बाळाजी चिटणीसांना पाचारण केले. ते वैषम्याने त्यांना म्हणाले, चिटणीस, पराक्रमी पुरुषाच्या कर्तृत्वाला मर्यादा नसते. कदाचित उघड्या मैदानात बारुदाच्या गोळ्यालाही एखादा पुरुष जीवे वाचेल, पण माया ममतेच्या स्वार्थाच्या जंजाळातून कोणी कधी बचावला आहे? मग राम असो वा कृष्ण, ह्या धाग्यांच्या जंजाळात मी म्हणणारी माणसं जर्जर होऊन जातात. बाळाजी पंत चिटणीस बराच वेळा राजांसोबत मसलत करत होते. त्यांच्या इतके राजांचे मन वाचणारे दुसरे कोण होते? शेवटी बाळाजी पंतांनी सल्ला दिला, महाराज, राणीसाहेबांच्या शपथेमध्ये इतकं काय गुंतून जायचं? शंभूराजांना मोहिमेवर न्यायचं आहे ना आपल्या मनात, खुशाल घेऊन जावं. शिवराय विषण्णपणे हसले, बोलले, एखाद्या व्यक्तीच्या सहवासात पती वा पत्नीच्या नात्याने उभा जन्म काढला तरी त्याचे अंतस्थ जाणता येतच असं नाही. महाराणीकडून आम्हाला मिळालेला अनुभव ही खूप विलक्षण आणि विस्मयकारक आहे. महाराज, होय बाळाजी, आम्हाला पेचात पकडण्यासाठी महाराणी आणि मंडळींनी निवडलेली वेळ ही मोठी नामी आहे. कर्नाटकची मोहीम अगदीच 4-2 दिवसावर येऊन ठेपली आहे. निम्म्या फौजाही रायगडावरून बाहेर पडल्या आहेत. अशा वेळी केवळ गृहकलेच्या कारणावरून आम्ही मोहीम पुढे ढकलली तर आबरूचं खोबरं होईल.
आज आम्ही शंभूराजांनाच नव्हे तर आमच्या न्यायबुद्धीलाही पुरेसा न्याय देऊ शकत नाही. अजून भविष्याच्या पोटात काय काय रचून ठेवलं आहे हे आई भवानीलाच ठाऊक. येसुबाई आपल्या महालाकडे गडबडीने परतल्या होत्या. रोजच्या पेक्षा आज खूप आधीच शंभूराजे खासगीकडे परतल्याचे रायप्पाने येऊन सांगितले होते. दमन बागून आलेल्या युवराजांनी तडक आपल्या शय्यागृह गाठले होते. चिरागदानांच्या लाल प्रकाशात त्यांनी युवराजांची मुद्रा पाहिली. ते चिंताग्रस्त दिसत होते. त्यांची मनकळी खुलावी म्हणून येसुबाईंनी मुद्दाम एक जुनी आठवण काढली. युवराजांना आठवते का जिजाऊ आजीसाहेब नेहमी काय म्हणायच्या ते? कशाबाबत? स्वारींच्या आणि मामांजी साहेबांच्या नातेसंबंधांबाबत. शंभूराजांच्या कोणत्याही प्रतिसादाची वाट न पाहता येसुबाई बोलल्या, आमच्या शंभू शिवाचं नातं म्हणजे खरं तर जीवाशिवाचं नातं. आम्हालाही वाटतं एकमेकांना अशी समजून घेणारी पिता पुत्रांची जोडी विरळच. कोणाचीही दुष्ट लागू नये या नात्याला. शंभूराजे तसेच अस्वस्थ बसून होते. युवराजांच्या खांद्यावर आपला हलकासा हात ठेवून येसुबाई बोलल्या, दमून गेली वाटतं स्वारी. कर्नाटकची मोहीम म्हणजे मोठी तयारी. पार खाली रामेश्वर जिंजीपर्यंतची दौड. आम्ही खरंच जावं असं वाटतं तुम्हाला तिकडं? युवराजांनी उदासवाण्या शब्दात विचारले. का नाही? आपण अवघे 8-9 वर्षाचे होता तेव्हा आग्र्यापर्यंत दौड मारली होती. शंभूराजांच्या बाळावरून हात फिरवत येसुबाई बोलल्या, आता तर आपण हिंदवी स्वराज्याचे भावी वारसदार आहात. युवराज म्हणून मामंजींनी या आधीच वस्त्र प्रावरणे बहाल केली आहेत स्वारींना. शिवाय एक मोठं ध्यानी येत नाही स्वारींच्या. कोणती? रायगडावरच्या राज्याभिषेकात त्या देव दुर्लभ सोहळ्यानंतरची थोरल्या राजांची ही पहिलीच मोठी मोहीम आहे. त्यामध्ये तलवार गाजवायची संधी आपण का सोडता? येसुबाईंच्या प्रेरक शब्दांनी युवराजांच्या गोंधळामध्ये अधिकच भर टाकली. ते पलंगावरून उठले आणि तिथेच महालात एरझाऱ्या घालता घालता बोलले, येसू थांब जराशी. उगाच इमल्यावर इमले बांधू नकोस. मतलब आबासाहेबांनी निर्णय घेतला आहे आम्हाला कर्नाटकीच्या मोहिमेवर न नेण्याचा. काय सांगता? येसुबाईंची चर्या खरकन उतरली. शंभूराजे अधिक काही बोलले नाहीत. बराच वेळ जखमी सिंहासारखे महालात एरझाऱ्या घालत राहिले. येसुबाई तर दिडमूड झाल्या होत्या. युवराजांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ, रातवाऱ्याच्या जोराने फुरफुरणाऱ्या चिरागदानांच्या वाती आणि कानामध्ये घुमणाऱ्या शिवरायांच्या निर्णयाचे कल्पित शब्द यामुळे त्या उभयंतांना काहीच सुचत नव्हते. सुमारे 4-5 घटका अगदी पाय मोडेपर्यंत शंभूराजे तसेच अस्वस्थ एरझाऱ्या घालत राहिले. परंतु त्यांचे डोळे सताड उघडे होते. झोप वनवासी पाखरासारखी दूर कुठे पळून गेली होती. येसुबाई कसनुशा हसल्या. दुलईने शंभूराजांचा देह झाकत बोलल्या, स्वारींनी इतकं चिंतातूर व्हायचं कारणच काय? आबासाहेबांचा निर्णय एका अर्थी मला योग्यच वाटतो. तो कसा? नाहीतर काय, एवढं करोडो होणांचं राज्य इथं सोडून थोरल्या महाराजांनी एवढ्या दूरच्या मुलकात जायचं ते कोणाच्या भरवशावर? इथं राजधानीमध्ये राजाची सूत्रे सांभाळायला कोणी भरवशाचा माणूस नको का? हे पहा युवराजनी, इतक्या बाबडेपणानं एखाद्या प्रश्नाकडे पाहू नका. हे जग खूप जालिम आहे. जाऊ दे, आधीच आमचं डोकं ठणकतंय. असे काही घडेल याची शंभूराजांना अजिबात अटकळ नव्हती. बरे, कर्नाटक प्रांत शंभूराजांसाठी नवा नव्हता. बालवयात त्यांनी कोलार आणि चिक्कबळापूरची जहागीरदारी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी दक्षिणेत अनेक वार जाणे येणे झाले होते. 4च दिवसामागे दक्षिणेत गेल्यावर काय काय करायचे याचीही मसलत पितापुत्रामध्ये झाली होती. तेव्हा आपल्या तीर्थरूप शहाजीराजांचा गौरवाने उल्लेख करीत शिवाजीराजे बोलले, शंभू, आमच्या तीर्थरूपांच्या कब्जामध्ये बंगळूरची जहागीरदारी होती. आज त्या नगरीला वैभवी आकार येण्यामध्ये त्यांचाच मोठा वाटा आहे. जी आबासाहेब, पण त्यांच्या पश्चात आमच्या सावत्र बंधूकडून एकोजी राजांकडून एक मोठी चूक झाली. त्यांनी आपलं ठाणं बंगळूरहून खाली पार तंजावरला नेलं. पण आबासाहेब, तंजावर, त्रिचिरापल्ली आणि जिंजीकडला ही मुलूक सुपीक आहे असं ऐकतो. ते खरंच आहे, पण एकोजीरावांनी बंगळूरहून दूर दक्षिणेत स्थलांतर केलं. त्यामुळे म्हैसूरचा नरेश चिक्कदेव राजा गेल्या 3-4 वर्षात खूप माजत चालला आहे. आपल्या दक्षिणेतल्या कर्नाटक तमिळ देशातील मिळकतींनाही त्याच्यामुळं खूप धोका निर्माण झाला आहे. त्याचाही एक ना एक दिवस तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल. त्या साऱ्या गोष्टी शंभूराजांना राहून राहून आठवत होत्या. शंभूराजे बराच वेळ तसेच तळमळत राहिले. थोड्याच वेळात युवराजांना गाढ झोप लागली. नव्हे, ते चक्क मोठमोठ्याने घोरू लागले. त्यांच्या संत्रस्त मनाची आणि थकून गेलेल्या देहाची येसुबाईंना पुरती कल्पना होती. त्या रात्रभर तशाच पलंगाचा कोपरा धरून युवराजांच्या उशीजवळ बसून होत्या. त्यांच्या डोळ्यातली चिरागदाने अखंड जळत राहिली होती.
शंभूराजांच्या मालावर कमालीची अवकळा पसरली होती. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे कवी कलश, ज्योत्याजी केसकर, कृष्णाजी कंक असे सारे सहकारी त्यांच्या अवतीभोवती गोळा झाले होते. युवराजांची मनस्थिती बिघडू नये, कर्तृत्वान पिता पुत्रामधील दुरावाची दरी अधिक वाढू नये म्हणून येसूबाई खूप काळजी घेत होत्या. पण अण्णाजी दत्तो यांनी त्यांच्या कारभारी पक्षाने सोयराबाईंच्या मदतीने शंभूराजांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. जो युवराज पालखीचा गोंडा म्हणून मोहिमेत मिरवणार होता, त्याच्याच इराद्यांना क्षुद्र दरबारी राजकारणाने कोलदांडा घातला होता. वाघाच्या जखमी बछड्यासारखी संभाजीराजांची अवस्था झाली होती. सारवासावरीच्या भाषेत येसूबाई बोलल्या, कर्नाटकाच्या एका मोहिमेचं ते काय, अशा कैक मोहिमा निघतील. स्वारींनी धीर सोडू नये. मामांजी साहेबांचे काही स्वारींना बंदीशाळेत धाडायचा हुकूम केलेला नाहीये. येसूर रायगडाच्या अवतीभवतीनं आजकाल अकल्पित दुष्टवारे वाहत आहेत. जीव अक्षरशः गुदमरतो आमचा. शंभूराजांसह सर्वांची नजर आता फक्त बाळाजी आवजींच्या पावलांकडे लागली होती. सायंकाळीच शिवरायांनी चिटणीसांना खाजगीकडे बोलवून घेतले होते. त्यामध्ये शंभूराजांच्या भवितव्याबाबत काहीतरी मसलत होईल याची सर्वांना खात्री होती. तिने सांज टळून गेली. रात्र बरीच वाढली आणि एकदाचे हाशहुश करीत बाळाजी पंत महाली पोचले. रायप्पाने पुढे केलेले जलपात्र त्यांनी तोंडी लावले. सर्वांना अधिक ताटकळत न ठेवता चिटणीसांनी सांगून टाकले, कर्नाटकाची मोहीम पार पडेपर्यंत युवराजांनी शृंगारपूरला जाऊन राहावं असा राजांचा सल्ला आहे. शंभूराजांनी बाळाजी पंताकडे चमकून पाहिले. करवंदीच्या काट्याने टचकन रक्तबिंदू बाहेर यावे तसे त्यांचे नेत्र ओलावले. ते कणत्या सुरात बोलले, याचा अर्थ आम्ही राजांच्या माघारी रायगडावरही राहायचं नाही. चिटणीसांनी आणि येसूबाईंनी माना खाली घातल्या. युवराजांचे इष्टमित्र तर पुरते गांगारून गेले होते. झाल्या प्रकाराने बाळाजी पंतांनाही आतून खूप भरून आले होते. ते म्हणाले, शंभूराजे, तुमची रदबदली करायचा आम्ही खूप कसोशीनं प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तुमच्या शत्रूंनी चांगलीच उचल खाल्ल्याचं दिसतंय. चिटणीस काका, फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. राजाच्या अनुपस्थितीत युवराजांनी गादी सांभाळायची हा पूर्वापार संकेत अगदी महाभारत काळापासून चालत आहे ना? जाऊ द्या हो, येसूबाई बोलल्या. का जाऊ द्या? शंभूराजांच्या डोळ्यात संतापाच्या लहरी उसळू लागल्या. ते कडाडले. मोहिमेवर जाण्यामागे आमचा काहीही स्वार्थ नव्हता. अलीकडच्या काही वर्षात आबासाहेबांची प्रकृती अनेकदा बिघडली आहे. बाळाजी काका, वाटलं होतं या मोहिमेच्या निमित्तानं आपल्या थोरल्या पितेच्या छत्रछायेत 4 दिवसांचा सुखद सहवास मिळेल, काही नवं शिकायला मिळेल. पण आज कोण का टाकतं आहे हा दुर्दैवी फासा आमच्या गळ्याभोवती. आम्ही आमच्या जन्मदात्यासोबत मोहिमेवर जायचं नाही, त्याच्या अनुपस्थितीत इथं राजधानीत क्षण मात्र राहायचंही नाही. वर आमच्या सदोन्नीत द्वेष करणाऱ्या गटाचे प्रतिनिधी म्हणून राहुजी सोमनाथ नावाच्या खुज्या अंमलदाराकडे रायगडाची सूत्र सोपवायची. शंभूराजांना गलबलून आले. येसू, आमच्या डोळ्यापुढे एक विचित्र चित्र उभे राहते आहे. करोडो होनांची दौलत आणि दैदप्यमान पिता लाभूनही आम्ही अनाथ ठरलो आहोत. एखाद्या बेवर्षासारखे स्वतःहून स्वतःचे हात बांधून घ्यायचे, कारभाराने दिलेला हुकूम शिरसावन्य मानायचा आणि एखाद्या भुरट्या अपराध्यासारखी खाली मान घालून शृंगारपूरच्या दिशेनं फक्त चालत राहायचं. पण युवराज, राजांनी तुम्हावर दक्षिण कोकणची जोखीम सोपवली आहे. चिटणीस बोलले. आपण शृंगारपुरात राहून प्रभावळीचा कारभार पाहायचा आहे. येसूबाई बोलल्या. बस उगाच सासरेबुवांची तळी उचलून धरू नकोस. आज त्यांना मोहिमेवर निघण्यापूर्वी जगापुढे फक्त देखावा निर्माण करायचा आहे की शंभूराजांच्या बाबत आपल्या दिलामध्ये काहीही खोट नाहीये. ते सिद्ध करण्यासाठी शृंगारपूरचं देखाव्याचं जोखड हे आज आमच्या गळ्यात मानतायत. आमचा उघड उपमर्द टाळायचा या प्रयत्नानं आमच्या काळजाला लागलेली आग थोडीच विझणार आहे. एकाएकी वळवाचा धो पाऊस दाटून पडयावा तसे युवराजांचे मन भरून आले होते. शंभूराजे उन्हेपरे 8 वर्षाचे असतानाच आग्र्याच्या बंदीशाळेतला तो प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे उभा ठाकला. औरंगजेबासारख्या अत्यंत दुष्ट, निर्दयी आणि बलाढ्य शत्रूच्या बंदीखान्यातली ती शेवटची जीवघेणी रात्र होती. दुसऱ्याच दिवशी राजे मिठाईच्या मोठ्या पेटाऱ्यात बसून आग्र्यामधून पसार व्हायचे होते. हा धाडसी बेत तडीला गेला तर चांगलेच, परंतु थोडीशी जरी गडबड उडाली तर त्या पितापुत्रांचे आणि महाराष्ट्रासाठी भविष्य म्हणजे काळ कभिन्न अंधार ठरणार होते. हिरोजी, आम्ही एक वेळ घोड्यावरून धावा घेत दक्षिणेत निघून जाऊ, पण आमच्या काळजाचा हा तुकडा हो आम्ही कुठे ठेवायचा? राजांच्या प्रश्नापुढे तेव्हा हिरोजीही निरुत्तर होते. महाराजांच्या हृदयाला दुःखाच्या डागण्या लागल्या होत्या. त्यांच्या हुंदक्यांनी दुलेत पोहडलेल्या शंभूराजांना जाग आली होती. शेवटी त्यांना मागे ठेवून दक्षिणेत निघून जायचा निर्णय राजांनी घेतला होता. त्या साऱ्या स्मृती दाटून आल्या आणि शंभूराजांचं मन ओलचिंब झाले.
डोळ्यातून गळगळ वाहणारे अश्रू पुसत ते सांगू लागले, त्या ताटातुटीच्या प्रसंगीच्या त्या गोड उष्ण मिठ्या, त्यांची ती धबधबती छाती, त्यांच्या हृदयातल्या त्या कळा अजूनही आठवल्या तरी आमचं मन अक्षरशः मोहरून जातं. येसूबाईंनी युवराजांकडे डोळे भरून पाहिले. त्याही स्थितीमध्ये त्या समाधानाने हसल्या आणि बोलल्या, असा पहाडासारखा पिता पाठीशी असताना आपण डगमगून का जावं? येसू परकीयांच्या उकळी तोफांच्या या छाताडांच्या चिंधड्या करून टाकल्या तरी हा संभाजी अजिबात कचरणार नाही. पण काय सांगू येसू, स्वकीयांच्या मतलबी मिठांचीच आजकाल आम्हाला खूप भीती वाटते. म्हणजे येसू, दुःख वाटतं ते एकाच गोष्टीचं. जेव्हा आम्ही 8 वर्षाचे न कळते पोर होतो तेव्हा औरंगजेब नावाच्या दुष्ट लांडग्याच्या गुहेत आम्हाला मागे ठेवून निर्धास्त मनाने आमचे आबासाहेब दख्खन देशात निघून आले होते. पण आज 17-18 वर्षांचा त्यांचा युवराजाला मोहिमेवर नेलं तर तो पराक्रमाने सव्वाशेर ठरेल अशी भीती त्यांना वाटते. राजांना नव्हे, त्यांच्या बगलेतल्या कारभाऱ्यांना. आणि रायगडावर राहिला तर कदाचित काळ ठरेल याचं भय वाटतंय आमच्या मातोश्री सुरेराबाईंना. उद्या सिंहासन राहू दे, साधे टेकण्यासाठीही या संभाजीला एखादा आसन शिल्लक राहू नये म्हणून सारे राहू केतू एक दिलानं धडपडतायत. शंभूराजांच्या वक्तव्याने त्यांचे सर्व इष्टमित्र कमालीचे दुःखी झाले होते. कवी कलशांच्या चेहऱ्यावर तांबूस रंग केव्हाच हरवून गेला होता. अतिशय दुःखी शंभूराजे बोलले, नसे ना का आमच्या नशिबी कर्नाटकची मोहीम, पण मला दुःख वाटतं ते फक्त एका गोष्टीचं. आज रायगडच्या दरवाजावर खडा पहारा देणारा चौकीदारावर आमच्या आबासाहेबांवर जेवढा भरोसा आहे तेवढा तो त्यांच्या पोटच्या गोळ्यावर उरला नाही. केवळ या कल्पनेनंच आमचं काळीज फाटून जातं, साग्याच्या वाळल्या पानासारखं. संभाजीराजे थोरल्या महाराजांच्या महालात आले. त्यांना आदराने मुजरा करत बोलले, आबासाहेब आशीर्वाद द्या. आज दुपारीच आम्ही निघतो आहोत. कुठं? दुसरे कुठं जाणार? शृंगारपूरलाच. आपला हुकुम शिर सावंद्य. शिवाजीराजे क्षणभर थबकले. पुन्हा मायेनं आपल्या पुत्राचे खांदे पकडत बोलले, असं कसं? आपण उद्यापर्यंत थांबा. त्याच वाटेनं तर आम्हाला कर्नाटककडे निघायचं आहे. बोलत बोलत जाऊ संगमेश्वरापर्यंत. दुसऱ्या दिवशी दुपारी 10-12 खाशा पालख्या बाहेर पडल्या. नाणे दरवाजातून खाली उतरू लागल्या तेव्हा तुतारांनी आणि ताशाकरण्यांनी अवघा परिसर दुमदुमून गेला. चित दरवाजाजवळच्या मोक्यावर भोई पोचले तेव्हा शिवरायांनी संभाजीराजांनी पाचाडकडे नजर टाकली. पाचाडच्या माळावर 20,000 घोडी आणि 40,000चे पायदळ खडे होते. बऱ्याच विश्रांतीनंतर शिवाजीराजे मोहिमेस निघाल्याच्या कल्पनेने जनावरे आणि माणसे फुरफुरत होते. आज राजांना बक्कळ आशीर्वाद देण्यासाठी जिजाऊ साहेब हयात नव्हत्या. त्यामुळेच मोहिमेस कूच करण्यापूर्वी खाशांच्या पालख्या आपोआप आऊसाहेबांच्या समाधीकडे वळल्या. काळ्याशार दगडामध्ये कोरलेल्या त्या छोट्याशा समाधीवर राजांनी जास्वंदीची आणि सोनचाफ्याची फुले वाहिली. त्या पवित्र समाधीपुढे राजे नतमस्तक झाले. पलीकडे माळावर आनंदराव, बाजी सर्जेराव, येसाजी कंक, सरफोजी गायकवाड, सूर्याजी मालुसरे असे एकाचड एक सरदार कुचाच्या आदेशाची वाट पाहत तिष्ठत उभे होते. परंतु शिवरायांची पावले समाधीच्या परिसरातून लवकर बाहेर पडेनात. त्या मंगल परिसराने राजांवर गारुड घातले होते. जणू काही समाधीलाच डोळे फुटले होते आणि जिजाऊसाहेब शिवरायांकडे रोखून पाहत होत्या. पुरंदरच्या कुप्रसिद्ध तहानंतरचे दिवस राजांना आठवत होते. मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाने महाराष्ट्रावर गडांतर आणले होते. शिवाजी आणि संभाजी या पिता पुत्रांना औरंगजेबाने आग्र्याच्या भेटीस बोलवले होते. एकदा जहर पचवायचेच या राजांचा स्वभाव होता. त्यामुळे उत्तरेत जायच्या तयारीला सुरुवात झाली. परक्या मुलकात कसे राहावे, कसे वावरावे, वैऱ्याच्या दरबारात कुर्यात कसे चालावे याच्या शंभूराजांना शिकवण्या सुरू झाल्या होत्या. मध्येच वेळ काढून शिवरायही आपल्या पुत्राला तलवारीचे 4 हात शिकवत होते. भाल्याचा अचूक निशाणा समजावून सांगत होते. प्रत्यक्ष पितापुत्र आग्र्याच्या मोहिमेवर निघाले. शंभूराजांनी आपले इवलेसे हात जिजाऊ साहेबांच्या पायावर ठेवले तेव्हा तर जिजाऊंच्या डोक्यावर आभाळच फुटल्यासारखे झाले होते. पक्षिणीने पिलावर झडप घालावी तसे त्यांनी शंभूराजांना जवळ ओढले. आऊसाहेब काकुळतेने बोलल्या, शिवबा, कशासाठी घेऊन चाललात माझ्या शंभूबाळाला? उन्हेपरे 8 पावसाळेही पाहिलं नाहीत रे लेकरानं. करणार काय आऊसाहेब? कराराच्या कलमाने आमचे हात जखडून टाकलेत. या ना त्या कारणाने जिजाऊ साहेब उशीर करत होत्या. मिठीतल्या शंभूला त्यांना सोडवत नव्हते. आऊसाहेबांची ती आगळीक शिवाजीराजांना सहन झाली नाही. ते चढ्या सुरात बोलले, कर्तव्य म्हणजे कर्तव्य आऊसाहेब, सोडा युवराजांना. अफजल खानाच्या भेटीस जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत पाऊल टाकणं हे माहीत असूनही काळजावर दगड ठेवून केवढ्या निर्भयतेने हसत हसत आपण आम्हाला निरोप दिला होता. आठवतात ना त्या गोष्टी?
शंभूराजांची मिठी ढिली करत जिजाऊसाहेब बोलल्या, राजे आपण जेव्हा आजोबा व्हाल तेव्हाच आपल्या बाळाचा अप्रूप आणि प्रेम म्हणजे काय असतं ते कळेल तुम्हाला. आऊसाहेब आपलं दुःख आम्ही समजू शकतो, पण सरड्याची पिल्ले बिळात वाढतात म्हणूनच त्यांच्या नशिबात सरपटणच राहतं. आम्हाला मात्र गरुडाचं पोर वाढवायचं आहे. त्याला संकटाच्या काळदरीत फेकून दिल्याशिवाय त्याच्या पंखांना बळ तरी कसं फुटणार? शिवरायांनी विचारले होते. आठवणींच्या त्या ओरखड्याने थोरले महाराज काहीसे दचकले. त्या काळ्याशार समाधीला जणू काही डोळे फुटले होते. जिजाऊंचे ते नेत्रच महाराजांना जाबसाल करत होते. का शिवबा आता का? गरुडाचं पोर वाढवायची तुमची ती भाषा गेली कुठे? एवढ्या पराक्रमी बहादूर पोराला शृंगारपूरच्या गुहेत कोंडून आज एकट्यानेच पुढे कुठे चालला आहेस? शिवाजीराजे अधिकच हवालदिल बनले. आपले काहीतरी चुकत असल्याच्या जाणीवेने त्यांचे मन अधिकच कष्टी होत होते. मराठा लष्कराची दले चिपळूणच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. राजांनी शंभूराजांना मुद्दामच आपल्या अंबारीवरील हौदात बसवून घेतले होते. संगमेश्वरावरची शास्त्री नदी ओलांडल्यानंतर युवराज शृंगारपुराकडे तर थोरले महाराज सरळ पुढे कर्नाटककडे कूच करणार होते. वाटेत पिता पुत्रांनी कोकणाच्या स्वामीचे परशुरामाचे दर्शन घेतले. सेनासागर संगमेश्वराच्या दिशेने आगेकूच करत होता. घोडी दुडक्या चालीने दौडत होती. हत्तीच्या गळ्यातील घंटानादाने वातावरणात एक वेगळीच लय भरत होती. स्वरांच्या हातातली भगवे झेंडे वारेच्या झोतावर झुलत होते. राजे अंबारीतूनच अनेकदा सूचना देत होते. आधेमध्ये घोडा फेकत त्यांच्याकडे हरकारे बातम्या घेऊन येत होते. वेळ मिळेल तसा तो पुत्राशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. एकाएकी संभाजीराजांचा कंठ दाटला. ते बोलले, आबासाहेब आपण नुकतेच एका दीर्घ आजारातून उठला आहात. एवढा हातातोंडाशी आलेला युवराज मागे ठेवून राजांनी मोहिमेवर निघावं लागतं नव्हे. आपण आमच्या मर्दुमकीला वाव न देता स्वतः मोहिमेवर चालला आहात. त्याचं खूप वाईट वाटतं आबासाहेब. शंभू धीरानं घे, सारं काही ठीक होईल. नाही आबासाहेब, हे मनाला पटतच नाही. आपण ह्या वयामध्ये मोहिमेस निघावं आणि आम्ही दाढीमिशा फुटल्या असतानाही शृंगारपूरला गुहेत प्रेतासारखं पडून राहावं. युद्धाच्या आणि मोहिमेच्या कल्पनेनं आमच्या धमन्या पेटतात. आतून अंगर का आम्हाला जाळत राहतो. जाऊ दे, करणार काय? आम्ही ते राजियांच्या खप्पा मर्जीचे धनी. शंभूराजांच्या उरातल्या आगीची आणि ईर्षेची भाषा राजांना चांगली कळत होती. ते कष्टी सुरात बोलले, युवराजावर अन्याय झाला तर राजाकडे सहज जाबसाल करता येतो शंभूबाळ, पण खुद्द राजावरच जेव्हा अन्यायाचे दृश्य अदृश्य आघात होतात तेव्हा त्याच्यासाठी न्यायाच्या पायऱ्या कुठे राहतात? संगमेश्वर जवळ आले. दाट अरण्यातील पथके पुढे सरकू लागली. पिता पुत्र दोघेही ताटातुटीच्या कल्पनेने हवालदिल दिसू लागले. शंभूराजांनी थोड्याशा खालवल्या पट्टीत आपली रुखरुख व्यक्त केली. आबासाहेब, आमचं तकदीरच फिरलं आहे म्हणायचं. मर्दांच्या तलवारी कोनाड्यात गंजत पडल्या आहेत आणि कारकुनांच्या लेखण्यांचा द्वेष मत्सराचे सुडाशे दाट फुटले आहेत. म्हणून तर आमच्या नशिबी रणांगणाऐवजी शृंगारपूर आलं. जाऊ दे शंभू, आपण वयाने लहान आहात. आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाला भेटायला गेलो तेव्हा अवघा 7-8 वर्षांचा होतो. वयाचे 10 उंबरटे ओढण्यामध्ये मोगलांचा 2 वेळा मनसबदार बनलो होतो आम्ही आबासाहेब. आणि आज 20च्या उंबरट्यावर आम्ही हुड, त्याज आणि नादान कसे ठरतो आहोत आबासाहेब? संभाजीराजांच्या उसळत्या रक्ताची जात, त्यांच्यासारख्या फुरफुरत्या बाहूतली दिशा, डोळ्यातील आशा सारे काही थोरले राजांना समजत होते. निरोपावेळी हातातोंडाशी आलेली पुत्राची समजूत घालणे ही आवश्यक होते. म्हणूनच ते बोलले, शंभू, तुम्हाला इकडे मागे ठेवण्यात ही आमचा उद्देश आहे. आम्ही दूर परमर्कात अडकून राहिलो तर राज्याच्या संरक्षणासाठी इथं कोणी जबाबदार माणूस नको का? राजांच्या बोलावर शंभूराजे दिलखुलास हसले. राजांना आपल्या पुत्राचे हास्य विचित्र वाटले. त्या नापसंतीच्या छटाकडे पाहत शंभूराजे बोलले, ठाणेबंद फौज रायगडावर आहे. कारभार खजिना सारं तिथं आहे. इथं शृंगारपुरात राहून आम्ही कोणाची किती संरक्षण करायचं आबासाहेब? काहीतरी लपवायला जावे आणि अधिकच उघडे पडावे अशी शिवाजीराजांची अवस्था झाली. त्यांनी मायेने शंभूराजांच्या हाताचा पंजा आपल्या हाती घट्ट पकडला. क्षणभर त्यांना गुदमरल्यासारखे झाले. ते कणल्यासारखे बोलले, बस, आम्ही इतकंच सांगू शंभूबाळ, तुमच्यासाठी आज रायगड सुरक्षित नाही. दुर्दैवानं आज आम्ही तुम्हाला रायगडही देऊ शकत नाही आणि त्याच वेळी आम्हाला आमच्या होणहार प्राणप्रिय शंभूलाही गमवायचं नाही. शंभूराजे चिडीचूप झाले. थोरल्या राजांचे अंतकरण कसल्याशा वेदनेने आतल्या आत जळत असल्याचे त्यांना जाणवले. पण आपल्यासाठी राजगड असुरक्षित आहे हे काही त्यांना पटत नव्हते.
शास्त्री नदीचे छोटेसे पात्र फौज ओलांडू लागली होती. शिवराय संगमेश्वराच्या अवतीभोवतीने ठाणबंद होऊन बसलेल्या डोंगराकडे, तिथल्या किर्र झाडीकडे आणि पलीकडच्या नावडी जवळच्या खाडीकडे पाहत होते. इथले रान काहीसे गुडमय वाटत होते. त्या किर्र वृक्षराजेकडे नजर फेकत शिवाजीराजे म्हणाले, शंभूबाळ, यापुढे काही महिन्यांचा निवांतपण तुम्हाला लाभणार आहे. आपल्या काव्यप्रेमाबरोबर आणि विद्याभ्यासाबरोबरच इथल्या मातीचे नानाविध रंगही पारखून पहा. ज्या मलखात उद्या तुम्हाला राज्य करायचं आहे, तिथली माणसं ओळखायला आणि वाचायला शिका. लक्षात ठेवा, आम्हा मराठ्यांमध्ये अशा काही नीच जाती प्रवृत्ती आहेत की स्वतःच्या किंचित स्वार्थासाठी ते आपलं राज्य आणि राजा सुद्धा बुडवायला मागे पुढे पाहणार नाहीत. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.